तपेविन दैवत. आणि याच्या पाठीमागे काय लागते? इच्छा. इच्छा असून चालते का? इच्छा असून परमार्थ नाही करता येत. त्याला तीव्र इच्छा लागते, तीव्र इच्छा. आणि मग तीव्र इच्छा झाली तर मुक्ताबे म्हणतात, शुद्ध ज्याचा भाव झाला देव तिकडे नाही ठेवला, देव इथंच असतं. येड्यासारखे भर्या गाडीतून चाललं कोल्हापूरला आणि चाललं तुळजापूरला आणि चाललं माती इकडे. गाढवात देव काय तुझ्या बापाचं गठोड बांधून ठेवलं काय तिथं? अरे संप्रदायात ती भीक मागायचा पद्धतच नाही. साधू संत गेले कडे त्याच्याकडे भीक मागायला. दर्शनाला कधी पाहिले का तुम्ही? तुकारामाची गोष्ट परंपरे नाविर्जन जातो भाग वेगळा. चोखोबाच्या घरी देव आले का चोखोबा तिकडे जात होते. सावता महाराजांच्या मळ्यात देव आले का तिकडं. गोरवा काका चिखल तुडायला आले का नाही? तुकारामाच्या डोंगरावर गेले का नाही? तपश्चर्या वाढवा, तुमच्या घरातच प्रगट झाली पाहिजे ती. त्याला परमार्थ म्हणतात. भारतात येड्यासारख्या गाडीमध्ये जा इकडं धडकले तिकडं, 5 तिकडे मेल्या, 10 इकडे मेल्या. देव राहायला कोण इकडे? लोकांच्या समोर डोक्यातली बावळटपणच जात नाही. अरे देवीचं रूप एकच असतं. हिच्याकडे पहा ना, ही कोल्हापूरची लक्ष्मी पण आहे, जगदंबा पण आहे, मौठी पण आहे. तिथं वेगळं असं तुम्हाला असं कसं काय वाटतं? डोक्यातला अध्ययन काढा. पण आता काय सांगावं ते काय. आता माझ्या जवळची माणसं श्रावण महिन्यामध्ये अमक्या सोमेश्वरला चालला, तमक्याला चालला. माझी तर मस्त रामेश्वरी, तिथं आपण रोज तर पाया पडतो. बरं जाय वान पोत भरून तिकून काय लोक शहाणीच होत नाहीत. गणपत महाराज खरंच लय वाईट वाटतं. 700 वर्ष झाली तर कीर्तन चालली तिची. आली मूर्ख का माणसं आहेत का जनावर आहेत? ही माणसं सुधरतच नाहीत. माणस काहीच शिकत नाही. काय करावं परमार्थ हे पण कीर्तनकार काय सांगतो, संतांनी काय सांगितलंय, आपण काय जाणून करा ना. थोडंफार का थोडे परीने आविडते घ्यावे खरे. आम्ही तर आमचं काय सांगत नाही. आम्हाला तेवढी अक्कल नाही, आमची तेवढी पावर पण नाही. आम्ही संतांचेच वाक्य तुम्हाला सांगतो. तिथे वस्तू सत्य आहे ती गोष्ट. मग ते स्वीकारा ना थोडंफार तरी. तुमचं अनहित होतं बुडते जन्न दे खेडोळा अशीच म्हणायची वेळ. काय तर कालच्या आमच्याकडे गाडीचं ऍक्सिडेंट झाला, बिचाऱ्या खूप वाईट वाटतं. ती काय काही तसंच होतंय कोणीकडे बी, काही येड्यासारखं. चल जाऊ द्या. मुद्दा काय? भगवत प्राप्तीची, देवीची प्राप्तीची तुमच्या कृपेची तीव्र जिज्ञासा जर झाली तर तुकाराम महाराज म्हणतात, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत चित्त पांडुरंगा झुरत, चित्त पांडुरंगा झुरत. हो काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, काही ऐसी दशा पांडुरंगा झुरत से, चित्त पांडुरंगा झुरत से, नाठवुनी देह माया ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. नाठवोनी देह पायाच्या चिंतने, आणि अवसान तर क्षण नाही. एक क्षणाचं पण उसंत, क्षणाची पण अपेक्षा नाही. काय याला म्हणतात? तीव्र जिज्ञासा. आजच्या अभंगात तुकाराम महाराज धाव घाली आई, आता पाहतीस काही. महाराजांनी या ठिकाणी आई म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट. आई का म्हटलं? बाप का नाही म्हटलं? बाप म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे. आईचं नातं जवळचं असतं. वर पहा, परमार्थ करणाऱ्या माणसाला ज्याला कुत्र्यावर प्रेम करता येतं, लेकरावर करता येतं, शेजाऱ्यावर प्रेम तिची लायकी असते परमार्थ करायची. निबर घट माणसं दगडासारखे ज्याला प्रेमाचा पाझरच नाही, त्याची लायकीच नसते परमार्थ. तरी मृदू अंतकरण लागतं त्याला. त्याच्या डोळ्यातून कधी पाणी आलं पाहिजे, देवीकडे जाण्याकरता त्याची काय म्हणतो तिची भावना झाली पाहिजे. ह्या मंडळीला भगवंतांनी फार मोठी भावना दिली, त्यामुळे ते बिचारे खूप कष्ट करतात. त्या जाऊ द्या. मुद्दा काय आहे?
नातं तुम्हाला परमार्थ करायचा पहिलं तुम्हाला नातं तयार करावं लागतं. आमच्याकडे हिशोबच नाही. आला पडला पाया का पडला. आमच्या इथे गोरक्षनाथ आहे, तिथं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे गोरक्षनाथ आहे तिथं. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो मी पहाटे 4-4:30ला फिरायला जातो. मुश्किल तो नाका जीव धरून जावं लागतो. एवढ्या गाड्या 3-3, 4 अशा किरकळ्या, हाय तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे. ते जाऊन काय करते, ते हातात केन गेले की तिथूनच पाणी, हरि ओम. का करते ती माणसं? भावनाच नाही. काय उपयोग होईल त्याचा? काय होतं याचा काय होत नाही महाराज. तुम्हाला प्रेम करायचं शिका तर त्याला परमार्थ म्हणतात. आणि तुम्हाला तुम्ही देव पाहिला का? नाही पाहिला. भेटलाय का तुम्हाला? मग कसं काय प्रेम करणार? मग पहिलं सगळ्यात प्रेमाचं नातं कुठं असतं? आईला जोडलेलं असतं. प्रेमाचं नातं कुठं जोडलेलं आहे? बापाला जोडलेलं असतं, बहिणीला असतं, भावाला असतं. म्हणून हे नाते सांगितले. एका उपासकाने उपासना केली, बऱ्याच दिवस उपासना केली. बिचारा तो महादेव काही बोलायला तयार नाही, हालायला तयार नाही. मग गणपती घेतला, बऱ्याच दिवस उपासना केली. त्याचं काही दिवसांना हालचुलत म्हणला, याचंच पोट एवढं मोठं आणि ते काय याचा हालवली, दिली उचलली नेली बाजूला ठेवून. हा आला. मग दत्त घेतला, त्याचं काही मेळ खायना, उचलला दिला बाजूला ठेवून. आणि मग शेवटी भगवान कृष्णाचा नंबर आला, आणली मूर्ती बिचारीने ठेवली. बऱ्याच दिवस त्याला वाटलं हे बरं आहे, लवकर प्रसन्न होत. 10-15 महिना, 2-6 महिने पूजा केली, आरती करायचं, सगळं करायचं. ते काय हसना टोळणं. आयला म्हणलं याचं काय खरी लाबड, याचा 7-12 लईच खराब आहे म्हणला. इथे गोकुळातला मला माहिती आहे म्हणला. त्याने उचलून दिला बाजूला ठेवून. आणि मग बिचारी देवी आणून ठेवली. म्हणला आता हे सगळ्यात लवकर प्रसन्न होती. आणली देवी ठेवली, आपली ती पूजा बिजा करायची 6 महिने. आणि मग त्याला लक्षात आलं, झाले देवी तर काय आता एवढं मी सगळं करतो येत होती तरी देवी पण मला काही प्रसन्न होईना, हात वर करणं, काही हसना. आणि मग त्याच्या लक्षात आलं, छान हे चोट्ट इथं बसलंय म्हणला, याला चोऱ्यासोय म्हणलं या कृष्णाला. आणि मग तिने काय केलं, एक कापूस आणला, एक बारकी काडी घेतली आणि त्या कृष्णाच्या नाकात ठेसायला लागला. अशी का? त्या अगरबत्तीचा वास घेतो म्हणून. त्यामुळे देवीला जाईना तो वास. त्याला नाकात कापूस ठेसता ठेसता कृष्णाची मूर्ती खुदकून वाचली. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, हरे जय राम कृष्ण हरे, हरे जय राम, जय जय राम हरे जय राम, हरि, जय जय राम, जय राम, हरे जय जय राम, जय राम, हरे जय जय राम, हरे जय जय राम, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, वाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, हो विठ्ठल बरवा, हो
माधव बरवा तो माधव बरवा तो सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी ओ हा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सोहा धाव घाली आई आता पहातीस काही धीर नाही माझे पोटे झालो वियोगे हिमपुटे करावे शीतळ बहु झाली तळमळ धीर नाही माझे पोटे झालो वियोगे हिमपुटे तुका मने डोये तुका मने डोये कै ठेवी नहे पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटे
ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदम् शिवविरञ्चिनुतं शरण्यम् भृत्यारतिहं प्रणतपार भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि श्रीसंताची माता चरणावरी माता चरणावरी माता चरणावरी करी दंडवत करी दंडवत धाव घाली आई आता पाहते सकाळी धीर नाही माझे पोटे झालो वियोगे हिमपुटे प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा माता भगवतीकडे एक विशेष प्रकारची याचना करणारा विनंती प्रार्थना करणारा असा हा तीव्र जिज्ञेसाचा आणि भगवतीची वाट पाहणारा असा हा देवभक्ताचा एक आर्तता प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम आणि गोड चिंतनीय असा अभंग आज सेवेकरता निवडला आहे. महाराज या अभंगात असं म्हणतात, धाव घाली आई आता पाहतीस काही. तुकाराम महाराजांनी या ठिकाणी आई म्हटलं याचा अर्थ हे भगवंताचं रूपक आहे. आणि आपल्या वेदशास्त्रामध्ये या देवा 6 देवता देव आणि देवता ह्या वेगळ्या नसतात. संपूर्ण देवीचं रूप हे पांडुरंगाचं रूप असतं. देवी वाचून पांडुरंगाला पांडुरंग होता येत नाही. देवी वाचून रामाला राम होता येत नाही. देवी वाचून कृष्णाला कृष्ण होता येत नाही. म्हणजे नमो ज्ञानेश्वरान नमो ज्ञानेश्वरान निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आणि पुढे काय आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी म्हणजे या मायेमध्ये प्रतिबिंब पडलं. माया बिंब वसे करून ते ताम सर्वज्ञेश्वर हा. कोणी जगातला शूर झाला, वीर झाला, महाराज झाला, शिवाजी महाराज झाले, ज्ञानेश्वर महाराज, काय जे झाले ते झाले कोणत्या तरी मातेपासूनच झाले. त्याप्रमाणे जे देव झाले ते भगवतीपासून मायेचा आश्रय घेतल्याशिवाय व्यवहारातल्या दृष्टीने पाहिलं तर त्यांना पण एक मातेचा आश्रय घेतलाय. आणि वेदांताच्या दृष्टीने पाहिलं तर ईश्वराचं ईश्वरत्व देवाचं देवत्व माया बिंबो वशी कृत्य ताऊन स्यात सर्व ईश्वर हा. त्याला ईश्वरत्व हे शक्तीशिवाय ईश्वरत्व येत नाही. आणि म्हणून देवी आणि देव हे मुळात 2 नाहीत. हे मुळात रूप एक असतं. हे मुळात एक रूप असतं. अर्धनारी नटेश्वरी जसं एकच असतं. जसे पार्वती आणि महादेव, पार्वतीला जर घेतलंच नाही तर ती महादेव होणारच नाही ना. तो नुसत्या मातीचा घट होऊ शकतो का? नाही. नुसता पाण्याचा घट होईल का? ते 2 एकत्र काढलं ते तेवढी ते घट होतो. तसं कोणी झालं जगातला जो पदार्थ तुमच्या डोळ्याला दिसतो त्याला त्या 2 ब्रह्म आणि माया दोन्ही एकत्र यावा लागतात. आणि म्हणून देवी वेगळी ठेवता येत नाही आणि देव वेगळा ठेवता येत नाही. उपासनेकरता स्थान भेद, नाम भेद, उपासना भेद, भक्ताचा भेद ही गोष्ट उपासनेने, देशाने, कालाने, गुणाने, प्रकृतीने हे सगळे होऊ शकतात. तुमच्या डोक्यातला एक भोंगा होतो ती पहिला काढून टाकला.
देव एक वेगळी असते आणि देव एक वेगळा असतो. तुकाराम महाराजांनी खंडोबाचं वर्णन केलं, ते भगवंताचं रूप आहे. भैरवाचं वर्णन केलं संतांनी, ते भगवंताचंच रूप आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ते भगवंताचंच रूप आहे. तशी माता खडेश्वरी असली तरी ते सुद्धा हे भगवंताचेच रूपक असतात, ते वेगळे नाहीत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी इथं आईचं रूप करून धाव घाली आई आता पाहतीस काही. याचा अर्थ तुकाराम महाराजांची इथं तीव्र जिज्ञासा, सर्व अभंगामध्ये अत्यंत जिज्ञासा नाही, त्याला तीव्र जिज्ञासा असं म्हणतात. जशी एखादी लाही, एखादा ज्वारीचं दाणं जर तापलेल्या खापरावर तव्यावर टाकला जसा तडफड तडफड करतो, तर सगळं या अभंगामध्ये सगळी तडफड दिसते. धाव घाली आता पाहतीस काही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे करावेशी तळ, बहु तळमळ कधी डोक्यावर पायावर डोकं ठेवीन. या सगळ्या अभंगामध्ये अतिशय तळमळ तीव्र जिज्ञासा प्रतिपादन केली आहे. महाराज म्हणतात, आई धाव घाल, मी अतिशय तुझ्या वियोगाने अत्यंत दुःखी झालो, मला धीर धरवत नाही. धाव घाली आई आता पाहतीस काय, काय पाहतेस तू माझं, आणि म्हणून आता पाहते माझा काय पाहते तू, म्हणून मला धीर निघत नाही. लवकर रे, तुझ्या वियोगाने मी दुःखी झालोय, तुझ्या वियोगाने मी दुःखी झालो, वनवासी झालो, अनाथ झालो, आणि म्हणून धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे ह्युम पोटी. करावे शीतळ, जसं एखादा मनुष्य खूप उन्हाने तप्त झाला तर त्याने थंड पाणी अंगावर घेतलं तर त्या ठिकाणी त्याचं शरीर थंड होतं. पण मन जर त्याचं तळमळ करू लागलं तर जगातला कोणता बर्फ पाणी बिनी त्याच्यावर उपयोगाचं नाही. त्याच्यावरती भगवत दर्शन आणि भगवत भक्ती, ते मन शीतळ होत असतं. मनाच्या तळमळीन चंदनी हे अंगपोळी, तसं बहु काय म्हणतो करावे शीतळ आणि बहु झाली हळहळ. तुम्हाला पुढे सांगन वेळ असेल तर मला बरं, या ठिकाणी मला शीतळ, मला थंड कर, मला स्थिर कर. मला असं झालं, तुझ्या चरणावरती कधी मी डोई ठेवील, म्हणजे कधी मी तू चरण दर्शन घेईल आणि त्याच्यावरती माझी डोई ठेवील आणि माझं दुःख निवारण करील. याकरता तू लवकर ये. आणि धावत ये. महाराज म्हणता धाव घाली आई आणि आता पाहतीस काय, असा अभंगाचा थोडक्यात अर्थ सांगितला. विठाल विठाल हो, प्रस्तुत चालला हा नवरात्र उत्सव. माता खडेश्वरीच्या या स्थानावरती हरिभक्तपरायण महंत गणेशानंद महाराज यांच्या नियोजनाने चाललेला परमपूज्य गुरुवर्य भास्करी महाराज आणि परमपूज्य गुरुवर्य राऊत महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हा देवीचा उत्सव चालला आहे. हे आपल्या समोर सर्वांच्या समोर हे स्थान निर्माण झालं, मोठं झालं, विस्तारित झालं. खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या हिंदू धर्माचे सण वार यात्रा देव देवी याचा विस्तार झाला पाहिजे, म्हणजे समाजाला पुण्य प्राप्त करायचा एक मळा मिळतो, त्यांचं अज्ञान दूर होतं. असा हा आजचा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला फार मोठमोठी मंडळी उपस्थित राहिली. हे आधीच का सांगायला लागलो, नंतर लक्षातच राहत नाही. आता नाही का एखादं काही चरण विसरून जातं, ते एखादं विसरून जाईल तर म्हटलं एखादं म्हणजे आणि इतक्या लांब आलो माझं नाव पण नाही घेतलं. आता मला नाही ती सवय कोणाचं नाव घ्यायची. बऱ्याच वेळ ते लोक नाराज होतात. आता आठवलंय म्हणून तुम्हाला सांगून टाक. आज हरिभक्त पायरी आमचे महेश महाराज, त्यांचं कीर्तन होतं का मग तो पहिल्या दिवशी. हा, मग काय रंगच असेल पहिल्या दिवशी. हा, मग काय रंग, लय रंगेल गडी, लय रंगेल, लय रंग त्याच्यात. कोणता रंग बाहेर काढीन आणि कोणला रंग काढून कोणता रंग हसायला येईल त्याचं काय, त्याला तेवढं पार दिलं. ते महेश महाराज कशी काय टाळी सापडली त्याचं काय माहीत नाही. आमचे काय ते अशोक महाराज कचरे ते असतात कोणत्याही कार्यक्रमाला. खूप शांत स्वभाव, गोड विद्यार्थी माझा तो. आणि आमचे अंकुश महाराज आणि दुसरे विद्यार्थी अंकुश महाराज आपले भेंड्याचे महाराज. नाही, अंकुश महाराज आपले भेंड्याचे आहेत ना, ते उत्तम मृदंगाचार्य आहेत. आणि ते पुढचे अंकुश ते आपले आदिनाथ महाराज, ते आमचे विद्यार्थी. त्यांना लहानपणापासून एकच होतं, ते घड्याळ फोडायचं आणि त्याच्यात काय ते पाहायचं, ते रिवडी फोडायचा आणि त्याच्यात काय ते पाहायचं. खूप हाणला, खूप 4 वेळा, पण तो काही तो छंद सोडायचाच नाही. त्याच्या पेटीत पाहिलं की उचकून भतकं एवढं गट उडते. जुनी रेडिओ, घड्याळ, बॅटऱ्या,
आयला म्हणलं काय मांग वराडी होती काय तो हे काय हा त्याच्या पीठ आता दुकानात टाकलं पोर म्हणतात काय टीव्हीचं टाकलंय का हा म्हटलं का साप धरायचं टाकलंय मोबाईलचं टीव्हीचं ते आलं त्याच्यात चांगलं आहे ते मस्त आहे करतो आदिनाथ आणि ती पुढचे महाराज गोविंद बर 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 अशोक महाराज आहेत महेश महाराज आहेत आणि भागवत महाराज आहेत इतका आज एक महाराज आदित्य महाराज मोहित महाराज आणि अजून हा खळेकर महाराज लई मोठं घर राहिलं अजून कसं काय योग काय कळ ना मला खळे मार काय मिळ आहे तुमचा आज गुचल बांगडी करायची विचार काय माझा खळेकर महाराज पण आले आहेत आणि विशेष महत्वाची गोष्ट मृदुंगाचार्य आमचे किशोर महाराज असले महेश महाराज असले का कीर्तन वैकुंठालाच गेलं पाहिजे ते खळेकर महाराज पण आलेत किशोर महाराज पण आलेत आणि आमचे गोसावी महाराज आलेत बर बर माऊली महाराज हजारी हो तुमची भेट झाली पाठीमाग हजारी तेवढं आहे लक्षात आता आणि हा गणपत महाराज नाव विसरतो तेच तुम्ही सगळ्याच्या आधीचे जोडीदार आहेत आमचे एका ठिकाणी लय भजनं केलेत आम्ही ते आमचे मिस्त्री एक ते डावख्या हाताचे ते मिस्त्री होते ते बरेच आता काही विसरलेत काही गेलेत वर काही खाली गेलेत काही राहिलेत काही चाललेत कोणी सगळे जायच्या मार्गावर आले दिवस टाकायला लागलाय काहींचा काही जायला तयार पण काही काहींची इच्छा जावं पण काही जाई नसतात आमच्यासारखे काही जागा सोडीनात असो तो भाग तुम्ही सगळेजण आला आता मला जेवढं डिझेल पुढून तेवढी गाडी चालणार आहे तर असो भाग आजच्या शिवेकरता निवडलेला अभंग हा तुकाराम महाराज म्हणतात धाव घाली आई आता पाहतीस काही महाराज म्हणतात आई धाव घाली आई हा शब्द तुकाराम महाराजांनी या ठिकाणी उच्चार केला आहे महाराजांचे अभंग वेगळ्या याचं रूपात वर्णन केले असतील भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं भगवंताच्या सुंदरतेचं वर्णन केलं भगवंताच्या भक्तीचं वर्णन केलं नामाचं धामाचं सर्वाचं वर्णन केलं असतं का आपण त्याला म्हणतो त्याला म्हणतात स्थान महात्म्य नाम महात्म्य रूप महात्म्य स्वरूप महात्म्य हे सर्व या ठिकाणी प्राधान्य असं म्हणतात आणि आशाने वर्णन केलेलं असतं तसं समाजाचं पण चित्र संतांनी वर्णन केलं असतं तर आजच्या या अभंगामध्ये एक विशिष्ट समाजाचं वर्णन केलं आहे त्याला जिज्ञासू असं म्हणतात काही अभंगामध्ये पामराचं वर्णन केलं असतं काही अभंगामध्ये विषयाचं वर्णन केलं असतं काही अभंगामध्ये मुक्ताचं वर्णन केलं असतं आणि काही अभंगामध्ये जिज्ञासूचं वर्णन केलं असतं आजचा हा अभंग हा सर्व जिज्ञासू वृत्ती तीव्र जिज्ञासा प्रतिपादन करणारा आहे समाजातला एक वर्ग असा असतो त्याला पामर म्हणतात पामर म्हणजे शास्त्र संस्कार नसलेला विहित आणि निषिद्ध भोगाच्या ठिकाणी रत असून तो वाटेल त्या पद्धतीने दुराचार करणारा त्याला पामर असं म्हणतात आणि पामराची गोष्ट अशी काही समजू नका दारू पिणारा पामर असतो चोऱ्या करणारा नाही माळकरीले गुंडाळ असतात काही माळकरीले चालू असतात काही माळकरी महाराज नाही म्हणायचं म्हणा बरं म्हणायचं ते म्हणजे विहित आणि निषिद्ध याचा भेद कळून तत्स्वरूप आचरण तुकाराम महाराज म्हणतात भलते चिवन्मत करी सदा भक्ती उन्माद करी सदा भक्ती उन्माद करी सदा भक्ती पापताचे नाव विचारी नीता पापताचे नाव विचारी नीता
माणसांची भरपूर वर्णन केलेलं आहे. समाजात एक वर्ग असा आहे, समाजात एक वर्ग असा आहे, त्याला विधी नाही, निषेध नाही, देव नाही, धर्म नाही, काही पाळीत नाही, काही मानत नाही. त्याच्यावर खूप बोलायची इच्छा राहते, पण आता कीर्तन राहत. जरी अजूनही बी गणपत महाराज या समाजाला जाग करा, सुधरा, डोके जागेवर ठेवा. याला न मानणारे कोण आहेत, याला धुडकवणारे कोण आहेत, हे लातळणारे कोण आहेत, हे तुमचेच आहेत, तुमचेच, हे तुमचेच. हे वामपंथी काही हिंदूचेच लोक आहेत, ते हिंदूतलेच लोक आहेत आणि त्यांना दुसरे जोडीदार आहेत. ते नाव नाही घ्यायचे, ते ठिकाण नाही. ते देव नाही, धर्म नाही, आम्ही काय देव मानित नाही काय, हिंदू मानित नाहीत काय, पण वाटेल ती गोष्ट करायची. साधू संत शास्त्राबद्दल अपशब्द वापरायचे वगैरे ते भाग सोडा. एक पामराची कॅटेगरी आहे समाजामध्ये. मला एवढा मुद्दा मांडायचा आहे. दुसरा मुद्दा एक विषय असतो, म्हणजे रात्रंदिवस त्याला दुसरं काही विषय नाही, फक्त विषय आणि विषय. तुकाराम महाराज, विषय ओढी भरले जीव, आता यांची कोण करील कीव, असे. विषयाचे सुख येथे वाटे गोड आणि पुढे अवघड. विषय सेवन करत असताना त्याला हिशोबच राहत नाही. किती गोळा करतो, कशा करता गोळा करतो, कोणाकरता गोळा करतो, का करतो, त्याचा काही उपयोग होतो का, काही ज्ञान नसतं त्याचं. सकाळच्या कीर्तनामध्ये सांगितलं, भल्या माणसं हो, तुम्हाला जन्माचंही स्वातंत्र्य नाही, तुम्हाला मरायचंही स्वातंत्र्य नाही, अरे तुम्हाला जगायचं तरी स्वातंत्र्य आहे का? तुमच्या इच्छेप्रमाणे जगता काय तुम्ही? तुमच्या इच्छेप्रमाणे नाही जगत तुम्ही, तुमच्या इच्छेप्रमाणे नाही मरत तुम्ही. तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही इथं जन्माला येतास, ही गोष्ट सोडून द्या. आणि तुम्हाला वाटतं म्हणून तुम्हाला या दिवशी मरायचंय म्हणून तुम्ही मरायचं असंही पण सोडून द्या. त्याच्या पलीकडे जाऊ द्या. श्वास घेण्याचंही स्वातंत्र्य नाही तुम्हाला, तुम्हाला म्हणजे मला आहे. पण इतकं जर पारतंत्र्य आहे तर श्रीमंत व्हायला निघाला कुठं तू? कशाला लोकांची बांध करतो, कशाला दुधात पाणी घालतो, कशाला खोटेपणा करतो? तसं होत नसतं. डोक्यातून पहिलं काढून टाका ते पूर्ण. त्याला प्रारब्ध बघ. प्रत्येकाला गीता सिद्धांत संत सांगतात, कर्मण्यवाधिकार असते. अर्जुना, युद्ध कर आणि यथोचित कर, 100% कर. तुझा विजय होईल की पराजय होईल, तो जो होईल तोच. मी तुझ्या जवळ असलो तरी मी ते नाही सांगत तुला. तसं कांदी लाव, रात्रंदिवस डोक्यावर घे, कष्ट कर, जे येईल त्यात समाधानी राह. त्याच्याकरता तू कसंही जरी घेतलं, एवढा तलाव असला आणि तुमच्याकडे गोसावी घट केवढा आहे, एवढा आहे, भरून किती येणार आहे? एवढंच येईल का नाही? एखाद्याकडे एवढं मडकं आहे, मग त्याचं भरून किती येणार आहे? एवढं आहे. त्याच्याकडे एवढं आहे, मग त्याचं भरून किती? अरे मग तुमचे मडके ज्याचे जसे तसं भरल ना. मूर्खपणा काय करता? ज्याचं जसं आहे तसं भरल ते. प्रारब्ध जसं आहे तसं दुनिया गोळा करा तुम्ही. भोगतो न घडे संचिता वाचून, ते कसं होत नाही. म्हणून सदाचारी राहा, यथोचित करा, शास्त्रमान्य करा. तुकाराम महाराज म्हणतात, विधीने सेवन, विषय त्यागाते समान. कोणती स्त्रीकडे पाहण्यापेक्षा स्वतः लग्न कर, कोणाचे बळकवण्यापेक्षा स्वतः कष्ट कर, जाऊ द्या. पण याला विषय असं म्हणतात. आणि असा विषय महाराज म्हणतात, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पण जेव्हा यम पुढे येऊन उभा राहतो मग त्यावेळी काय करशील तो? मग त्यावेळी आम्ही लहानपणी शाळेत जातो, शाळेत लहानपणीच जातात म्हणा. आणि मग त्या गुरुजीला बोरं घेऊन जायचे, काही घेऊन ऊस घेऊन जायचा, वांगे घेऊन जायचे, काही घेऊन जायचे. काही लई डांबरट होते ती आली, काही लई डांबरट. ते आमच्या एका जो विद्यार्थ्यांनी, त्या लिमकर गुरुजी होते, ते अशी छडीने त्या टेबलवर हात ठेवायला लावायचे आणि ते रोड राहायचा असं वरून असं हाणायचे. ते खाली धडाड वाजायचं पार. अयो अयो अयो. नाही जर असं तिने वरून हाणलं ना, आपण हात काढ धडाड टेबलवर वाजला का पळू पळू हाणायचे. मग ते पळू ती एकाने काय केलं, आता गुरुच्या चष्म्याच्या खंडरातून पाहायचे ते. तुम्हाला लिडुंग माहिती बरोबर? ती लिडुंगाची फणी आणली आणि त्याची लाकडाची खुर्ची होती, त्याच्यावर एक असं काहीतरी होतं, एवढं एवढं टाकलेलं, ती त्याच्या खाली घातली आणि बसलं कोपऱ्यात. आता गुरुजी आली गपकन बसले त्याच्यावर. त्या गुरुजींना काय माहिती याच्या खाली काय ते. आता जेव्हा खाली त्याचा 7-12 झालाय म्हणता, काय विचारू नका. मग ते जाऊ द्या, मुद्दा तो नाही सांगायचा. पूर्वीच्या काळात पद्धत होती, गुरुजींना बोरं न्यायची, हे न्यायची, दिवाळीचं फराळाचं न्यायची, सगळं होते.
खेडेगाव होतं असं, गुरुजी असे शाळा, छोटंसं गाव. दिवाळी आली, सगळ्यांनी फराळाचं घेऊन गेले. हा, आता एक छोटं मूल होतं बिचारं. त्या म्हणले, वाळू तू काय नाही आणलं रे? ते म्हणलं मला आईने नाही दिलं. गेला घरी, म्हणलं आई तू काय नाही केलं? गुरुजी म्हणतो ते फराळाचं. आता ती रडायला लागली बिचारी, पती निघून गेला. एक मुलगा लहान, तान्हा पारठा, आणि एक थोडासा हा शाळेत जाण्यासारखा. त्याला खूप वाईट वाटलं, आपली गरिबी अशी, आपण लोकांचं धुणं भांडं करून पोट भरतो. आता काय, बरं म्हणजे उद्या तुला फराळाचं करेन म्हणली. ती गेलं लेकरू उड्या मारीत, जवळच होती शाळा. गुरुजी आमची आई म्हणली उद्या देईल. ते म्हणलं बर. आता ह्या बाई वाटलं काय करावं आता. तिने आपलं पैसा नाही जवळ, आता यांचा काहीतरी नाद मोडावं म्हणून तिने आपली गेली, थोडं दूध आणलं, तर साखर टाकली, आटली. ते वाटलं 2 चपाती करावी, बासुंदी करावी. आणि त्याला वाटलं हे असं झालं. शाळेत गेलं, तिनं आणली बासुंदी करून ठेवली इथं. ते लहान लेकरू लागलं रडायला. आता तिथं घर तरी कसं असणार आहे तिचं? ते लेकरू रडायला लागलं म्हणून ते दिलं काम टाकून, लेकरू घ्यायला गेली. ते कुत्रा कोणी कुणाला घातलं त्याच्यात तोंड. आता ते लेकरू घेऊन आली, पहा तिथं कुत्रं वाचा पिते. आता काय इतकं वाईट, खूप रडायला लागली बिचारी. हाणलं कुत्रं. आता ते आलं लेकरू लहान पळत, ते रडण पाहिन. तिनं उचलली, त्या खापरात होती. आलाच गडी बाळ्या तेवढाच उड्या मारीत. तेवढला गुरुजी म्हणले काय केलं फळाचं? आता ही वैतागलेली माणूस, वैतागाच्या भरत काय पण म्हणतं. तिने केली म्हणले बासून, आणि कुठे ठेवली? त्या टाकली खापरात. आता ते लेकरून त्या राडेत, तिला काय माहिती आहे परत शाळेतून मागं जायचं आहे. त्यांचे खापर उचललं कधी थेट गुरुजी. आता गुरुजी एवढा बासुंदी प्रिय होता, तो मेल्याला जिवंत होईल. त्याने ते खापर नेऊन ठेवल्याबरोबर गुरुजींनी बासुंदी पाहिली, देह भाव हरपला. तुझं पाहत जे खापर उचलं, घाटा पिऊन टाकलं, खापर खाली ठेवलं. आणि मग त्याच्या डोक्यात विचार आला, याला बासुंदी तर फार चांगली, पण खापरात काहून आणली म्हणला. तो म्हणला बाळू अरे खापरात काहून आणले रे? ते म्हणला काय किंवा म्हणलं आपलं आईने दिली, म्हणलं आईने ठेवली होती. अरे खापर कायच आहे? तुला आपल्याला नाही माहीत. गेलं पळत, म्हणलं आई ती बासुंदी कायची? अरे ती म्हणली काय केली? तिने गुरुजीला दिली. अरे येड्या म्हणली, ती कुत्र्यानं तोंड घातलं होतं. गेलं गुरुजी, त्यात कुत्र्यानं तोंड घातो. आपण खापर तरी काय होतं? गेलं पळत, आई खापर. अरे मुर्द्या, ते लहान मुलाचं घाण घुकाडायचं, काय करशील? हा गेला म्हणलं गुरुजी, ते लहान पोराचं खापर हे. आणि मग गुरुजींनी बोट घालायला सुरुवात केली. सांगितलंय काय ते, विषयाचे सुख येते वाटे गोड, पण पुढं असं अवघड मानकडात बसत. तुकाराम महाराज नव्हे अरणुक संसाराती, सर्व काळ चित्ती हाची धंदा. आणि रात्रंदिवस कुटुंबीन पुरे समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वर. तुका म्हणे आत्महत्यारे घातकी, थोर होती चुकी नारायण देव धर्म सांधी पडिले जग. विषयी गोंधळ गाजत, विषयी गोंधळ गाजत, विषयी गोंधळ गाजत. देव धर्म सांधी पडिले सकळ, देव धर्म सांधी पडिले सकळ. देव धर्म सांधी पडिले सकळ, देव धर्म सांधी पडिले सकळ. विषयी गोंधळ गाजत से, विषयी गोंधळ गाजत से, गाजत से, गाजत से. देव धर्म सांधी पडिले सकळ, देव धर्म सांधी पडिले सकळ. देवधर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. 2 मुद्दे सांगितले. चौथा मुद्दा काय सांगायचा नाही, मुक्ताचा मुद्दा तुम्हाला सांगायचा या ठिकाणी. असुहाय कोठे आठवची नाही, मुक्ताचं वर्णन केलंय. पण आजचा महत्वाचा मुद्दा आहे, समाजात एक वर्ग असा आहे, तो काय वर्ग आहे तो? तळमळ चित्त घातले खापरी, आणि फुटतशिलाही ज्या परी. तुकाराम महाराज म्हणतात, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त, काय मी उद्धार पावेल.
प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. त्याचं प्रारब्ध, त्याची प्रकृती, त्याचं पुण्य, 3 गोष्टी सांगितल्या. कोणी उठलान सुटलान लागला नवरात्राचं व्रत करायला ते नाही होत. त्याला पादरात पुण्याची गठुडी लागते, त्याला प्रावधान कुल लागतं. आणि म्हणून ज्या माणसाला भगवत प्राप्ती देवीचं अनुष्ठान करायचं फुकट काही मिळत नाही. भाजीची जुडी पण मिळत नाही फुकट. अरे फुकट तर बायको मिळत नाही. म्हणजे बायको काही फुकट पडली असं नाही मला म्हणायचं. आता फुकटही नाही, विकतही नाही, नाहीच आता मिळतच नाही. बरेच नंदी बैल माझ्यासारखे बरेच माझ्यासारखे बऱ्याच लोकांची अडचण तयार झाली. म्हणजे माझी अडचणी असं नका समजू म्हणा. बिचारे सगळे तसे फकीर झालेत, काही ब्रह्मचारी झालेत, नावेला पण जाऊ द्या. पण तीव्र जिज्ञासा कशा करायचं सांगतो मला. ती समाजामध्ये आता काही माणसं अशी त्या साताऱ्याकडे पांडू गाव काहीतरी एक मोबाईल आलं होतं. ती माणसं 9 दिवस बसत नाहीत महाराज खाली. त्यांनी छातीला काठ्या लावल्यात आणि अशी आपल्याला येडेपणा वाटतो तो. तुम्ही करून पहा ना, करून पहा ना. अनुष्ठानाची गोष्ट काय किंमत मोजावी लागते. बिगर फराळाची बिगर पाण्याची एकादशी करून पहा. एकादशी 3 दिवसाचा उपवास असतो. आता 1 दिवसाचा धाता ती एकादशीचे हाल होते. याचं लांब राहिली कर त्या फराळाचे हाल बिचारीचे खाऊ ते. मग ते 9 दिवसाचं व्रत करत असताना 9 दिवस ते बसायचं नाही, झोपायचं नाही. झोपाय ठरलं तर ते असे 3 पाळणे तयार केले आणि त्याच्यावर पालथं पडून झोपायचं. ते सगळे देह धर्म सगळे उभेने करायचे. मग आता ही गोष्ट सोपी आहे का? ती गोष्ट नाही. कोणत्या त्याच्याकरता पादरात पुण्य लागतं आणि त्या पुण्याने त्या माणसाला त्याची तीव्र जिज्ञासा होते. आपल्या आपल्या पद्धतीने करतात. 8 दिवस कोणी चपला घालीत नाही, 8 दिवस कोणी तिखट खात नाही, 8 दिवस कोणी फराळाचं खात नाही. खूप कडकडीत करतात माणसं. उपवास करतात, अनुष्ठान करतात, कोणी मंत्रजप करतात. अनेक ठिकाणी असं चाललेलं असतं. हे काय करतात ही माणसं? ती काहीतरी प्राप्त व्हावा याला तीव्र जिज्ञासा म्हणतात. घरामध्ये एखादी बायक ती बाकीची रेटून भाकरी आणतात की नाही. मग त्याला पण भाकरी खाऊ वाटत असतील का नाही. काही माणसं पण करतात ना. याला काय म्हणतात? तीव्र जिज्ञासा. भगवंताकरता काहीतरी शरीराची इंद्रियाची आटणी करणं यालाच म्हणतात तपती. आणि तपेविन दैवत. आणि याच्या पाठीमागे काय लागते? इच्छा. इच्छा असून चालते का? इच्छा असून परमार्थ नाही करता येत. त्याला तीव्र इच्छा लागते. तीव्र इच्छा. आणि मग तीव्र इच्छा झाली तर मुक्ताबे म्हणतात शुद्ध ज्याचा भाव झाला देव तिकडे नाही ठेवला. देव इथंच असतं. ते येड्यासारखे भर्या गाडीतून चाललं कोल्हापूरला आणि चाललं तुळजापूरला आणि चाललं माती इकडे गाढवा. देव काय तुझ्या बापाचं गठोड बांधून ठेवलं काय तिथं? अरे संप्रदायात ती भीक मागायचा पद्धतच नाही. साधू संत गेले कडे त्याच्याकडे भीक मागायला. दर्शनाला कधी पाहिले का तुम्ही? तुकारामाची गोष्ट परंपरे नाविर्जन जातो भाग वेगळा. चोखोबाच्या घरी देव आले का चोखोबा तिकडे जात होते. सावता महाराजांच्या मळ्यात देव आले का तिकडं. गोरवा काका चिखल तुडायला आले का नाही. तुकारामाच्या डोंगरावर गेले का नाही. तपश्चर्या वाढवा. तुमच्या घरातच प्रगट झाली पाहिजे ती. त्याला परमार्थ म्हणतात. भारतात येड्यासारख्या गाडीमध्ये जा इकडं धडाकले तिकडं 5 तिकडे मेल्या आणि 10 इकडे मेल्या. देव राहायला कोण इकडे. बाळ लोकांच्या समोर डोक्यातली बावळटपणच जात नाही. अरे देवीचं रूप एकच असतं. हिच्याकडे पहा ना. ही कोल्हापूरची लक्ष्मी पण आहे, जगदंबा पण आहे, मौठी पण आहे. तिथं वेगळं असं तुम्हाला असं कसं काय वाटतं? डोक्यातलं अध्ययन काढा. पण आता काय सांगावं ते काय. आता माझ्या जवळची माणसं श्रावण महिन्यामध्ये अमक्या सोमेश्वरला चालला, तमक्याला चालला. माझी तर मस्त रामेश्वरी. तिथं आपण रोज तर पाया पडतो. बरं जाय वाहन पोत भरून तिकून काय आणायचं. लोक शहाणीच होत नाहीत गणपत महाराज. खरंच लय वाईट वाटतं. 700 वर्ष झाली तर कीर्तन चालली तिची. आली मूर्ख का माणसं आहेत का जनावर आहेत? ही माणसं सुधरतच नाहीत. माणस काहीच शिकत नाही. काय करावं परमार्थ हे पण कीर्तनकार काय सांगतो, संतांनी काय सांगितलंय, आपण काय जाणून करा ना. थोडंफार का थोडेपरीने आविडते घ्यावे खरे. आम्ही तर आमचं काय सांगत नाही. आम्हाला तेवढी अक्कल नाही, आमची तेवढी पावर पण नाही. आम्ही संतांचेच वाक्य तुम्हाला सांगतो. तिथे वस्तू सत्य आहे ती गोष्ट. मग ती स्वीकारा ना थोडंफार तरी. तुमचं अनहित होतं बुडते जन्म दे खेडोळा अशीच म्हणायची वेळ. काय तर कालच्या आमच्याकडे गाडीचं ऍक्सिडेंट झाला बिचाऱ्या. खूप वाईट वाटतं ती. काही तसंच होते कोणीकडे बी. काही येड्यासारखं. तर जाऊ द्या. मुद्दा काय
भगवत प्राप्तीची देवीची प्राप्तीची तुमच्या कृपेची तीव्र जिज्ञासा जर झाली तर तुकाराम महाराज म्हणतात काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा हो कई ऐसी दशा येईल माझे अंगा 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 चित्त पांडुरंगा झुरत से चित्त पांडुरंगा झुरत से नाठवुनी देह माया काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे पुढे काय रे नाठवोनी देह पायाच्या चिंतने आणि अवसान तर क्षण नाही एक क्षणाचं पण उसंत क्षणाची पण अपेक्षा नाही काय याला म्हणतात तीव्र जिज्ञासा आजच्या अभंगात तुकाराम महाराज धाव घाली आई आता पाहतेस काही महाराजांनी या ठिकाणी आई म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आई का म्हटलं बाप का नाही म्हटलं बाप म्हटलेलं नाही आई म्हटलेलं आहे आईचं नातं जवळचं असतं वर पहा परमार्थ करणाऱ्या माणसाला ज्याला कुत्र्यावर प्रेम करता येतं लेकरावर करता येतं शेजाऱ्यावर प्रेम करता तिची लायकी असते परमार्थ करायची निबर घट माणसं दगडासारखे ज्याला प्रेमाचा पाझरच नाही त्याची लायकीच नसते परमार्थ कारण मृदू अंतकरण लागतं त्याला त्याच्या डोळ्यातून कधी पाणी आलं पाहिजे देवीकडे जाण्याकरता ते त्याची काय म्हणतो तिची भावना झाली पाहिजे ह्या मंडळीला भगवंतांनी फार मोठी भावना दिली त्यामुळे ते बिचारे खूप कष्ट करतात त्या जाऊ द्या मुद्दा काय आहे नातं तुम्हाला परमार्थ करायचा पहिलं तुम्हाला नातं तयार करावं लागतं आमच्याकडे हिशोबच नाही आला पडला पाया का पडला आमच्या इथं गोरक्षनाथ आहे तिथं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे गोरक्षनाथ आहे तिथं श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो मी पहाटे 4-4:30ला फिरायला जातो मुश्किल तो नाका जीव धरून जावा लागतो एवढ्या गाड्या 3-4 अशा किरकळ्या हाय तो त्याच्या पुढे तो त्याच्या पुढे तो त्याच्या पुढे ते जाऊन काय करते त्या हातात केन गेले की तुनच पाणी हरि ओम का करते ती माणसं भावनाच नाही काय उपयोग होईल त्याचा काय होतं याने याचा काय होत नाही महाराज मग तुम्हाला प्रेम करायचं शिका तर त्याला परमार्थ म्हणतात आणि मग तुम्हाला प्रेम तुम्ही देव पाहिला का नाही पाहिला भेटलाय का तुम्हाला मग कसं काय प्रेम करणार मग पहिलं सगळ्यात प्रेमाचं नातं कुठं असतं आईला जोडलेलं असतं प्रेमाचं नातं कुठं जोडलेलं आहे बापाला जोडलेलं असतं बहिणीला असतं भावाला असतं म्हणून हे नाते सांगितले एका उपासकांनी उपासना केली बऱ्याच दिवस उपासना केली बिचारा तो महादेव काही बोलायला तयार नाही हालायला तयार नाही मग गणपती घेतला बऱ्याच दिवस उपासना केली त्याचं काही दिवसांना हालचूल म्हणला याचंच पोट एवढं मोठं आणि ते काय ह्याचा हालवली दिली उचलली नेली बाजूला ठेवून हा आला मग दत्त घेतला त्याचं काही मेळ खायना उचलला नेला बाजूला ठेवून आणि मग शेवटी भगवान कृष्णाचा नंबर आला आणली मूर्ती बिचारीने ठेवली बऱ्याच दिवस त्याला वाटलं हे बरं आहे लवकर प्रसन्न होतं 10-15 महिना 2-6 महिने पूजा केली आरती करायचं सगळं करायचं ते काय हसना ट्रोलना आयला म्हणलं याचं काय खरी लाबड याचा 7-12 खराब आहे म्हणला इथे गोकुळातला मला माहिती आहे म्हणला त्यांनी उचलला नेला बाजूला ठेवून आणि मग बिचारी देवी आणून ठेवली म्हणला आता हे सगळ्यात लवकर प्रसन्न होती आणली देवी ठेवली आपली ती पूजा बिजा करायची 6 महिने आणि मग त्याला लक्षात आलं झाले देवी तर काय आता एवढं मी सगळं करतो येत होती तरी देवी पण मला काही प्रसन्न होईना हात वर करणं काही हसना आणि मग त्याच्या लक्षात आलं छान हे चोट्ट इथं बसलंय म्हणला याला चोऱ्याच म्हणलं या कृष्णाला आणि मग तिने काय केलं एक कापूस आणला एक बारकी काडी घेतली आणि त्या कृष्णाच्या नाकात ठेसायला लागला अशी
का त्या अगरबत्तीचा वास घेतो म्हणून. त्यामुळे देवीला जाय ना तो वास. त्याला नाकात कापूस ठेचता ठेचता कृष्णाची मूर्ती खुदकून हसली आणि मग बिघडला ना तो भक्त. अरे लबाडा म्हणला, 6 महिने तुझी आरती करीत होतो, तो हस नाही हुस नाही, आणि आता इकडं नाकात कापूस ठेक. मला काय माहिती तुझ्या आधीच नाकात गोधडी ठेचली असती म्हणला, तुझ्या नाकात गोधडी ठेचली असती म्हणला, मला काय माहिती तुला कापूस ठेचावा लागतो. मग भगवान कृष्ण बोलले, बेटा तू जोपर्यंत माझी पूजा करीत होता तोपर्यंत मला तू काय समजत होता? तुम्हाला जड समजत होता की चेतन समजत होता? तुम्हाला तुझी माता समजत होता का देव पिता समजत होता? काय नाही समजत. आपण एक पितळाची मूर्ती एवढंच आपल्या डोक्यात, ते काहींच्या डोक्यात ते पण नसतं. आलं का? असं केलं का चाललं माग. भावे बिन भक्तीन भक्ती बिन मुक्ती. देव दगडात नाही, प्रतिमेत नाही, मंदिरात नाही, फक्त भाव तोच भगवंत. तुकाराम, बरवा अंगी राहे भावन तंग तोची दाना देव. ज्याचा जितका भाव ताणला तितका देव. मंदिरात काय आणायचं? आता घरातच भाव जागा आहे ना, तर मंदिरात आल्याशिवाय काय पर्याय आहे? जितके मंदिर स्वच्छ मोठे तितका त्याचा आतला भाव फुलतो. आणि इथलं जे पावित्र्य असतं, इथले जे तपश्चर्या असते, की माणसाचं मन असं फुलतं त्याचा भाव, आणि मग आपल्याला त्याच्यात काहीतरी माप घेता येत असतं. जाऊ द्या, मुद्दा कशा करत सांगितलं तुम्हाला? नातं जोडायचं ते. तुकाराम, विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, म्हणून नाही काही चिंता, तोच्या मुचा माता पिता, बहिणी बंधू आणि चुलता, आणि का गोतास कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण. का नाती जोडली ती? तर आपल्यासारख्या सामान्य जीवाला त्या नात्यावर प्रेम करायची सवय असते. आपलं तर आपल्या कुत्र्यावर पण प्रेम असतं, लोकांचं कठीण आणतो तो. कुत्र्यापेक्षा, लोकांच्या कुत्र्यापेक्षा आपल्यावर जास्त असतं का नाही? मग इतर बाईपेक्षा आपली आयुती जास्त असते का नाही? सर्व जीवनामध्ये सगळ्यात प्रेमाचे नाजूक धागा कुठं असेल तर तो आईचा असतो. आणि म्हणून तुकारामांनी आई शब्द वापरला. लेकरू आणि आई त्याच्यामधला प्रेमाचा धागा. जर माय लेकर तुका म्हणे बाळ माता चुकलिया वनी, आणि पुढे काय? न पावता जन्नी. दुःख पावतं ते. आईचं दृष्टी नाही पडली तरी मूल अत्यंत वियोग आणि दुःखी होतं. म्हणून महाराज भगवंताला म्हणतात, मातेला म्हणतात, हे आदिमाये, हे खडेश्वरी माते, धाव घाली तू येशील पण चालत येऊ नको, पळत येऊ नको. मग धावते. धावते याचा तर चालणं काय असतं, पळणं काय असतं, आणि धावणं काय असतं? चालण्यामध्ये सहजता असते, काहीतरी कृती असते, कामा करता चालतो, आणि त्या चालण्यात चिंता असते. चालण्यात काय असते? चिंता. आणि पळण्यात काय असतो? आनंद. पळायला जर लागला आणि तो स्पर्धेकरता पण पळू शकतो. लहान मुलं तो उधळत का नाही? माणूस उगाच काय पळतो का? नाही पळत. काहीतरी विशेष असतं पळत होतो. चालत असताना तो चालतो म्हणजे कुठंतरी मळ्यात चाल, काहीतरी कामाचं चिंता, कामाचं कुठंतरी कामाला जायचं म्हणून चालतो ना तो. चिंतित वृत्ती तो चालत राहत असतो. असं आहे. त्याला एखादं पुढं लवकर जायचंय, काही काम करायचं असतं, पण पळत असतो त्या कालामध्ये. आनंदाने पण पळतो, आनंद वृत्तीने पळत असतो. आणि धावत असतो त्यावेळी काय असतं? धावत त्यावेळी काय असतं? धावतो त्या कालात भीती असते. धावतो त्या कालामध्ये काय असते? भीती, भयानक भीती असते. भीतीशिवाय धावता येत नाही. आणि धावणं वेगळं असतं, धावणं वेगळं असतं. भय हे धावायला येत असतं, भयाशिवाय धावता येत नाही. तुम्ही पहा, एखादी कुत्री आलेली असली, त्या कुत्रीचं पिलू जर उचललं, मग तुमच्याकडे पळती का चालती ती? हा, पळत नाही. तुम्हाला कळलंच नाही अजून. धावते ती. धावण्यातला आणि पळण्यातला दोघातला फरक पहा. धावण्यातलं आणि पळण्यातलं काय? धावते म्हणजे तो धावण्याने काय होतं? ते एखादी वाघीण असली, तिचं बछड उचलून पहा तुम्ही, कुत्रीचं पिलू उचलून पहा. त्याच्यापेक्षा त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो तुम्हाला. जर तुम्ही एखादी गाय ताजी वेली असेल, कोणी तुम्ही गाय वळल्यात का? मला मी गाय वळल्यात लहानपणी, आणि मग कदाचित त्या गाय तिथं बांधीन, तिचं वासरू उचलून जावं इकडे घेऊन, असं उगं लांब जावं.
घरा फिरते ना. एका दावत तोडल्याच्या नंतर त्या वासरू घेऊन चालत त्याच्याकडे काय करते ती धावते. का धावते ते? त्याला भीती म्हणतात. भीती कशी असते ती भीती? शास्त्र असं म्हणताय. शास्त्र रौद्रयुक्त्या विजाने चित्त वैकल्यम भयम. चित्ताची विकलता असते त्या काळात त्याला म्हणतात भीती. चित्तात ज्या काळात भीती असते तरच मनुष्य धावल्या जातो. कसं काय धावल्या जातो तो? असे राग विषये विनाशे समुत्पन्ने आणि स्वार्थ निवारण असमर्थम. मग अशा काळात भयम आणि अशा काळात ते धावणं असतं. कुठेही मनुष्य धावतो का? कुठे नाही धावत ना तो. कुठेही नाही धावत. आई लेकरा करता धावते. कशी काय धावते? धावायचं म्हटलं तर मग ज्या काळात भय निर्माण होतं मग त्या काळामध्ये सगळं विसरतं. भय निर्माण झाल्यानंतर जर भीती निर्माण झाली तर ती भीती त्याच्यावर एवढा ताबा मिळवते, विद्या विसरते, प्रतिष्ठा विसरते, श्रीमंती विसरते, कला विसरते, वय विसरतं, लाज लज्जा सगळी विसरते. आणि भय त्याच्यावर एवढा कब्जा मिळवते महाराज, ते भय पूर्ण आउट करून टाकते, पूर्ण आउट करून टाकते. नाथ महाराजांनी फार गोड लिहिलेलं आहे त्याच्यावर. आठवणं मला ते. एखादी माता असते, घर सगळे जेवण बिवण केलं, लोकांचे गेले बिचारे सगळे कामाला. माता घरी राहते एकटी. लेकरू खेळायला टाकला असं पुढं आणि मग लागली स्नान करायला. आता स्नान करायला तर मराठवाड्यातली बाई म्हणते इकडं तुमच्याकडे जास्त असतं ते. आता आमच्याकडे माणसं पुढे जास्त इकडे तिकडे वावरतात, पण इकडे जरा थोडंसं पलीकडे राहतात ते. समोर न येणं बिणं असं राहतं इकडं, थोडंसं परंपरा आहे ती. आणि मग झालं ते लेकरू खेळायला टाकलं, दार उघडं होतं, कपडे काढले, बाई स्नानाला बसलो. आता कशी बसते आपल्याला लहानपणापासून आपल्या आईचं पाहतो आपण. आणि अंगावर अर्ध पाणी घेतलं आणि दारातून कोणतरी हाक मारली. कोणतरी आलं त्याला माहिती कोण, आता काय त्याला न्यायचं, हाक मारित होतं. आणि त्या लेकराने एवढी कर्कश किरकळी ठोकली, भयानक वातावरण. आणि मग ती आई आता त्या लेकराकडं धावन का चालन का पळण, काय करेल? धावन तिनं त्या समोरच्या माणसाचा आवाज ऐकलाय का नाही? तिच्या अंगावर कपडे किती येतात आता? किती कपडे तिच्या अंगावर? ते कपडे टाकून कपड्या सगळं उठतं, ओल्या कपड्याने उडीत जाईल का नाही? का त्या माणसाची लाज पाहिजे ती? त्या भयावर मी कशावर कब्जा केला? तो लाजवर कब्जा केला का नाही? लाज जिंकून खलास गेली लाज. एखादा मनुष्य बसला असा आणि लय प्रतिष्ठा, तो काय माणसाला भलतीच प्रतिष्ठा दाखवायचं असं ॲक्टंग मध्ये बसणार, असं लाकडासारखा ताटून बसणार. मग ती हिस्तर ती आमकं तमकं आकडमध्ये बसणार. सगळं आतमध्ये काहीच नसतं, पोकळ बांबू झाला नसतं काय, पण ते लय आकड दाखवत असे प्रतिष्ठित. थोडं एखादा असलाय बिचारा प्रतिष्ठित असावं कधी, म्हणजे तोंडावचा, म्हणजे त्याला पापणीच नाही हलून द्यायचं असं. आणि गपकन मोठा काळा नाग घोसावा त्याच्या इकडं असं पळून का नाही तिकडं? आता प्रतिष्ठा काय करेल त्याची? काय करेल? मग ती श्रीमंती प्रतिष्ठा ते सगळं झुगारून पळतो की नाही? पळतो की नाही? पळतो. एखादा विद्वान असून माझ्यासारखा, मी नाही विद्वान म्हणा, पण माझ्यासारखं कोणी ते समजत असेल स्वतःला विद्वान असतो. पण जर एखाद्याच्या पाठीमागे वाघ लागला, कुत्रा लागला, त्याला विद्वत आठवते का? प्रतिष्ठा आठवते का त्याला? काय आठवते त्याला? मी महाराज हे असं आठवते का त्याला? मी बाई हे आठवते का? मग ती भीती कशावर कब्जा मिळवते? पूर्ण तुमचं हिरावून घेते. त्याला भीती म्हणतात. आणि ती भीती माणसाला धावायला लावते. समजलं ना तुम्हाला? भीती धावायला लावते. मग जर पाठीमागे वाघ लागला, मग मनुष्य धावल का नाही? कळीकर महाराज धावल. मग वाघाची भीती वाटते का? वाघाची भीती वाटते का? नागाची भीती वाटते का? कोणाची वाटते भीती? वाघाची भीती वाटते का? नागाची भीती वाटते का? मुलाची भीती वाटते का? स्वतः कशात असतं भय? भय कशात? रौद्र शक्त्या विजानाते चित्त वैकल्यम भयम. अरे भय लेकरात नाही, भय वाघात नाही. भय कुठे आहे? चित्तात. भय कुठे आहे? आणि चित्तात. आणि ती भय कुठे? चित्तात भय असतं. चित्त वैकल्यम आहे ना. पण भय याचा अर्थ वाघात भीती नसते. मनुष्य वाघाला भीत नाही.
तुम्ही म्हणता नवीन नवीनच आहे हे, याला जंगली शास्त्री वॉच म्हणतात. भीती वाघात नसते येडे हो, भीती नागात नसते. म्हणून तुम्हाला पहिलं लक्षण सांगितलं, राग विषयस्य विनाशे समुत्पन्नम. राग याचा अर्थ अत्यंत प्रीती, आणि त्या प्रीतीचा विषय जो असतो आणि तो विषयाला नाशाची भीती असते, नाशाची भीती असते, तिथं भय असतं. वाघ जर आला तर मला खाईल, प्रीतीचा विषय कोण आहे? आपण इतका वाघ आहेत. मग याचा विनाश होतोय का वाघाचा विनाश होतोय? मग भीती याच्या नाशाची का वाघाच्या नाशाची? तिच्या लेकराला एखादा कुत्रा खायला आला, राग विशेष कोण आहे? प्रीतीचा विषय कोण आहे? मुलगा आहे का वाघ आहे? मुलगा आहे ना. मग प्रीतीचा विषय ज्या काळात विनाश पावतोय अशा काळात राग विशेष विनाशे समुत्पन्ने. जे रागाचा विषय, प्रेमाचा विषय ज्या काळात तो विनाश होऊ पाहतो असं झाल्यानंतर, आणि मग तिथं ते जे आहे त्या ठिकाणी तर निवारणार्थ असमर्थम, ते त्याची भीती काय त्याचा नाश स्वतः निवारण करण्यास सामर्थ्य त्यात नाही असं समजल्याच्या नंतर भीती ही वाघात नाही, कुत्र्यात नाही, नागात नाही, भीती त्या लेकरात. मग आता त्याला पण भीती वाटते का नाही? मग स्वतःच्या प्रेमाचा विषय आहे का नाही? तो सगळ्या जगातला विषय प्रेम कोणावर करतो? स्वतःवर करतो. स्वतःवर प्रेम करतो की नाही? मग वाघ आला तर वाघाचा नाश होईल का माझा? खाईल, मला खाईल का वाघ? कोणला खाईल? मला खाईल ना. मग प्रेमाचा विषय वाघ आहे कमी आहे? प्रेमाचा विषय आपण स्वतः आहेत का वाघवर प्रेम आहे काय तुमचं? अनाष्टात घ्या मुके त्याचे. मग हा नागावर प्रेम आहे का? घ्या नागात तुझं चोंबळून घेऊन 2-4 मुके घ्या त्याचे. काय आहेत मुके घेणारे? ते यदगत्वांना निवर्तन ते. मग ते अरे भीती नागात नाहीच आहे, भीती वाघात नाहीच आहे, भीती कुत्र्यात नाहीच आहे. कुत्रा ज्याचा विनाश करील, वाघ ज्याचा विनाश करील, म्हणलं राग विशेष विनाशी. बरोबर आहे का नाही? आलं लक्षात तुमच्या? मग भीती वाघाची कुत्र्याची याची काय भीती? म्हणजे जो पिंजरात अडकल्यानंतर भीती वाटते का? आणि वाघात नाही का? पण तो काय माझा विनाश करू शकत नाही. म्हणजे जो प्रेमाचा विषय आहे आणि त्याचा विनाश होतो, भीती तिथं असते, तिथंही पण नसते, त्याच्या पलीकडे जा. ती भीती याचा अर्थ भय हा विकार आहे, आणि तो कसाही झाला आणि कोणाच्या त्या चित्तातच राहतो. वाघात भीती राहू शकत नाही. भीती राहते कुठं? ते चित्तवैकल्यम, चित्तात भीती राहते. समजलं का? चित्तात भीती राहते. आणि मग त्या चित्ताचा विषय कदाचित मुलगा असेल, कदाचित आपण असेल, किंवा कदाचित धनय असेल. मग चोराची भीती आहे का? नाही. तर चोर मला मारील किंवा माझं धन नेईल. प्रेमाचा विषय कोणी? धन. प्रेमाचा विषय कोणी? आपण स्वतः. चोरला कोण खाते? भीतीचा प्रश्नच नाही त्याचा. जो स्वतःच्या स्वस्वत्वाचा नाश करतो आणि त्याचा विनाश व्हायला लागला तर मात्र त्याला भीती निर्माण होते. आणि म्हणून भीती राहते ते चित्तातच, ना वाघात, ना नागात, ना चोरात. भीती राहते ते चित्तवैकल्यम. आणि त्या कालामध्ये निमित्त बनतात. जगात कोणी नाही, ते फक्त आणि फक्त प्रेमाचा विषय विनाश होऊ लागला. मग त्या काळात त्याचा भय निर्माण होतो. आणि भय निर्माण झालं मग ते भय त्याला धावायला लावतं. विठाल विठाल विठाला 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 धावणे. मग धावणे म्हणजे का? तो जेव्हा तुम्हाला काय झालं? विठाल विठाल प्रेमाचा विषय ज्या काळात विनाश होत आहे असं पाहिल्याच्या नंतर मग धावते. कुत्र्याला ज्यावेळी माझं पिलू जातंय असं तिला ते प्रेमाचा विषय विनाश होतो त्या काळात ती एकदम धावते. भीतीने तिच्यावर काय केलंय? ताबा मिळवला ना भीतीने. मुलाच्या नाशाची भीती तिला आहे ना, त्याच्या प्रेमाचा विषय येतो. वाघीण धावते, आई पण धावते. तुम्हाला आता सांगितलं आईचं उदाहरण, किती सगळे उदाहरण. कुत्री असेल, वाघीण असेल, सर्पीन असेल, आई असेल. कुत्री असली तरी कुत्रीतली आई, वाघिणीतली आई, बाईतली आई, गायीतली आई. आई वेगळी असते का वरचे
खोके मॉडेल वेगळे आहेत. मातृत्व सगळे कुत्री वाय मातृत्व एकच आहे ना, मातृत्व एकच आहे आणि प्रीती सुद्धा एकच आहे. पुढं तिचं मूल आहे आणि इकडं आई आहे. त्यांचा जो प्रेमाचा धागा आहे, आईशी कळवळ्याची जातीन करी लाभावेन प्रीती. कुत्री झाली, मांजर झाली, वाघीण झाली, आई झाली, काहीही झालं तर मातृत्व सर्वांचं समान. आणि तिच्या मातृत्वाचा त्या मुलाचा लेकराचा तिच्या तो संबंध सुद्धा काय समानच आहे, सारखाच आहे. आणि त्यामुळे त्याचा विनाश होऊ पाहिला तर मग ती एकदम काय करते, असे धावते. आणि म्हणून धावल्याच्या नंतर भीतीही त्याला धावायला होत असते. आता लक्षात आलं तुमच्या, चालणं वेगळं, पळणं वेगळं आणि धावणं वेगळं. आणि धावतो त्या कालामध्ये भीती. मग जशी आईला भीती वाटते लेकराचा नाश होईल, तसंच तुकाराम महाराज म्हणतात, देवा आई तुला माझी भीती का वाटत नाही, माझा नाश व्हायला लागलाय. आणि भक्त आतापर्यंत धावून आलेत, ही गोष्ट एक का दोन हजारो ठिकाणची गोष्ट आहे. भगवान भक्ता करता धावून आला, गजेंद्राचं उदाहरण आहे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात काय, परीक्षिताचा लाभ हो, काय भंगा सुरुवात, विठाल विठाल असंच होतं म्हातारपणी. दिसा साता परीक्षिती काय बरं जाऊ दे. उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर, असं म्हटलंय. इतका धीर धरत नाही तो, इतका वेगाने धावतो, इतका वेगाने. तुकाराम महाराज म्हटले असं आहे, त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदी लागे नारायण. त्वरा झाले गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. भगवंताला किती त्वरा झाली होती. हा कहे गजराज, ती नाही, हा कहे लक्ष्मी आणि ती कहे गजराज. पिछे लागत काय, आगे लागत गोलीन पिछे होत आवाज. हा लक्ष्मीजवळ म्हटला आणि ती हत्तीजवळ गजेंद्राजवळ म्हटला ना. तसं द्रौपदीच्या बाबतीमध्ये ज्या कालामध्ये महाभारतामध्ये तुम्हाला माहिती विषय, पण इथं कामपुरतं तुम्हाला सांगतो दोन मिनिटामध्ये. ज्या कालामध्ये त्या महाभारतामध्ये द्यूत खेळण्याचा प्रसंग आला. द्यूत खेळणं हे सगळ्या व्यसनातलं वाईट व्यसन म्हणजे द्यूत खेळणं, म्हणजे जुगार खेळणं. सगळे व्यसन सुटतात पण हे सुटत नाही, सगळ्यात वाईट गोष्ट. आणि मग अशा कालात द्यूत खेळण्याचा प्रसंग आला. भगवान कृष्ण परवानगी देत नव्हते तरी पांडव खेळले. का खेळले त्याचं महत्वाचं कारण धर्मराजाला कळत नव्हतं का, कळत होतं. मग का खेळले त्याचं महत्वाचं कारण, जर त्या पक्षांनी ते एक युद्ध असतं, ते सुद्धा काय एक युद्ध असतं, तुम्ही हरली हे गोष्ट जाहीर होईल ना. त्यामुळे ते राजा लोकांना त्या आमंत्रण दिलं, खेळावं लागत होते. खेळले, सगळे हरले. त्या दैत्याच्या कवडे होत्या, त्या शकुनीने सगळे गौड बंगाल केलं होतं. काय त्याचं नाव शकुनी ना, मला संजयच आला तोंडात. पण संजय नावाची माणसं जरा गौड बंगालीच असते ती. पण चल जाऊ द्या, इथला कोणी संजय असला तर नसलेली कोटाने व्हायची. झालं ते प्रत्येक डाव जिंकायचा. मग शेवटी उरलं सुरलं, धर्मराजाने नकुल लावला तो जिंकला, सहदेव लावला तो जिंकला, अर्जुन लावला तो जिंकला, भीमदादा लावला तोही जिंकला. आणि शेवटी आता धर्मराजा लावला स्वतः तोही जिंकला. आणि मग तो शेवटी म्हटला, मी ब्राह्मणाला जेवढं दान दिलं ते सोडून माझं जगातलं सर्वस्व मी दान करतो. सर्वस्व दान केला. त्या दुर्योधनाचा काय तो मामा शकुनी तोय टाकायच्या आधीच म्हणलं, हे बघ धर्मराजा जिंकला, तुझा डाव जिंकला का, जिंकायचा असतो. झालं आता सगळं झालं, मग तर काहीच नाही राहिलं. पण सर्वस्व दान केल्यामुळे तर सर्वस्व द्रौपदी आली का नाही. मग द्रौपदी आली, मग त्याच्यात झाली. त्या चोक चाकराला सांगितलं जा घेऊन ये. मग तो उठला, तो जरा हुशार असन महेश महारासारखा. तो म्हणला मी जातो तिथं, तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी बसलात, मी जाऊन त्या मातेला काय म्हणू एवढं सांगा तुम्ही. कोणालाच काही उत्तर देता येणार. धर्मराजे म्हणले जाऊ त्याच्याकडून नादी लागतो. दुःशासन म्हणले जा रे म्हणले, तो हे घेऊन ये म्हणले.
आता ते नावच दुःशासन आहे. ते गेला तो, द्रौपदी दूर होती आणि अशा काळात तिनं खूप विनंती केली. द्रौपदीकडे कोणी जायचं न, कारण त्याचं कारण तिला त्यांना सगळ्याला म्हणजे ही तपस्वी, जर शाप दिला एका मिनिटात आपण जळून जाऊ, त्याच्यामुळे कोणी जात नव्हतं. आणि गेला हा दुःशासन गेला आणि तिने सांगितलं तो ह्या डाव सर्वस्व लावलं होते त्यात जिंकली, तुमची दाशी झाली वगैरे, तुम्हाला सगळ्याला माहिती. धरलं महाराज, केसाला धरून उडीत आणलं आणि आणल्याच्या नंतर सगळं, मला महाभारत सांगत नाही बसायचं. आणल्याच्या नंतर द्रौपदीने सगळ्याला विनंती केली, मी काय बायको एकट्याची काय वगैरे, तिथं भक्त प्रवचन केलं. ते सगळ्यांना सांगितलं. तिथं द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, भीष्माचार्य होते, सगळे ते होते. सगळे अर्थस्य पुरुषोदास हा, जे त्या दुर्योधनाचं अन्न खाऊन बिचारे मिंधे झाले होते, सगळे खांदी घोणा घालून बसले. त्याच्या पुढे कोणाचं काय काय म्हणतो आपण, सत्तेपुढे शहाणपणा चालत नव्हता. सगळा एवढा भाग सगळा झाला. आणि मग द्रौपदीचे वस्त्र खेचायला लागल्यानंतर आता काय परिस्थिती असेल. द्रौपदी काय आपली सामान्य जरी झाली तर ती बाय, आपण आज पाहतो, आपण आपल्या हिंदू धर्माकरता, एखाद्या स्त्री करता आपण आपलं प्राण धोक्यात घालतो ना. असं काय करता, आपल्या काही ओळखीची असं नव्हतं नसो, आपल्याकडे ते पूज्य माता मानतात, त्याला पूज्य देवता मानतात तिला. आणि मग अशा काळात एक राजपत्नी आहे, भगवान गोपाल कृष्णाची बहीण आहे ती अशी. आणि एवढ्या याच्यात ते सगळं, एवढं सगळं होत असताना सगळे भामट्यासारखे खाली पाहत होते. आणि मग तिनं त्या खूप आवरण्याचा प्रयत्न केला. आणि आता तिचं सगळं संपलं. संपल्याच्या नंतर मग ती, हे द्वारकावासीन, हे भगवान, हे अमकं तमकं, मग तो प्रत्येक रूप धरायचं. आणि ती वैतागून गेला. म्हणलं हिचे हो दे, म्हणलं हिचं, तिचं काय व्हायचं हो, म्हटलं ती मला एक नावाने हाका मारीना. आणि मग शेवटी द्रौपदीने हात मोकळे सोडले. कोण या ब्रह्मांडाचा नायक असेल द्वारकाधीश, तो मला माझी लज्जा राखील, रक्षण करील. एकदम भार घालून दिला, महार सोडून दिले हात. आणि सोडून दिल्यानंतर ती म्हणली, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ कसकया लावेला, वेळ कसकया लावेला. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ कसकया लावेला, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. पुढे काय रे, दीनानाथ ब्रीद सांभाळे आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. तिनं जेव्हा असं म्हटल्यानंतर मग भगवान चालत चालत आले होते का, मग पळत पळत आले होते का, मग धावत आले होते का, नाही. धावणं पण संपलं, इतका वेग, धावणं पण संपलं. डायरेक्ट जायगरच, कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोहे, गजेंद्राचा धावा तू हा केला विठाये. पांडुरंगे ये ओ पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ओ पांडुरंगे. दुर्वास पातला धर्मा छळावयावनी, नाही काय, कौरवी 45 माझी आणली, वस्रे हरण वस्रे कसे झाले माऊली. पांडुरंगे ओ पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ओ पांडुरंगे. भगवान धावून आले का वस्त्रच बनले. म्हणजे याचा अर्थ चालणं, चालण्याच्या पुढचं पळणं, आणि पळण्याच्या पुढचं धावणं, आणि धावण्याच्या पुढचं लगेच प्रगट होणं. धनुर्मास होता आणि पंगत घालायची ठरली, आणि ठरली पंगत झालं. सगळ्यांनी काम वाटून दिले, धर्मराजांनी सगळ्यांना वाटून दिले. तू हे कर, तू स्वयंपाकच कर, तू हे कर. भीमदादा तू एक काम कर, तू लय जड आहे, काही काम करीत नाही. म्हणजे काय करायचं, काय नाही, भगवान कृष्णाला घेऊन ये म्हटले, मोठी पंगत आहे आपली. बर म्हणले, घेऊन येतो तुम्ही, मी माझं काम करतो, मी का म्हणले. झालं, सकाळी सगळे स्वयंपाक झाला, चेहऱ्याले सगळे लोक, सगळे साडा सारवण रांगोळी सगळं झालं. काय सांग झालं, असं झालं सगळं. आता लोक बसले, धर्मराज म्हणले, ए अर्धात भीमदादा
तू कधी जायचं द्वारकेला? तुम्हाला काय करायचं? पंगत बसू द्या. अरे द्वारका कुठं राहिली, हस्तिनापूर कुठं राहिलं, पंगत बसू द्या म्हणजे काय? तुम्ही बस पंगत बसू द्या. आज पण तू उठून तर बसशील का नाही? हा हा मी पाहतो माझं, तुम्ही पंगत बसू द्या. मला जबाबदारी माझी ना, काम नाही केलं मग तिथून बोला. मी दादा आहे. पंगत बसली, वाढलं. ए अरे भीमदादा वाढलं. तू वाढलं का? म्हणले हा. तूप वाढलं का? आता काय तुझ्या पुढे डोकं फोडाव? तूप वाढलं का? म्हणजे द्वारका पुढं राहिली, तू इथं झोपला. आज तुला काय करायचं काय? तुम्ही तूप वाढायला सुरुवात घ्या. तोपर्यंत भगवान नाही आली तर जबाबदारी माझी. आता म्हणजे कुठे येड्याचे नादी लागतात त्या विषय सोडून म्हटले. आता नाही, आता चुका आपलीच झाली. भीमदादा उठला, गादा घेतली, गारा गारा फिरवली, भिरकवली अशी वर. हा रा. आणि मग हा म्हणला, भगवान कृष्णाला म्हणला, जर मी तुझा भक्त असेल आणि जर तुला माझा विनाश होऊ नये असं वाटत असेल तर तू वरचीवर गदा धर, नाहीतर त्या गदेखाली डोकं फोडून मी प्राण देणार आहे. ढिलीवर गदा भिरकावून कुशाल निवांतो भराला शांत दांत. आता भगवंताला भक्ताची काळजी असते महाराज. भगवान काय काय भक्ता करता काय करतो महाराज. भगवान त्या समुद्रामध्ये एका भक्ताला काढत होते आणि त्याला काढून वर ठेवले तर भगवान इतक्या वेगाने आले, त्या समुद्रातलं पाणी त्या पितंबराला चिकटलेलं होतं. इतक्या वेगाने वरची वर गादा धरली, ते टिपके झुटलेले टिपके ठेवून टपाटपा पडले. देवा म्हणले काय काय नाही म्हणले, हे तुझी गादा पितंबरवाला. अरे ते समुद्रात त्या भक्ताला काढित होतो म्हणले. आता तुझं हे काय आता ताईपणा दादा का कशा काय करता? नाही म्हणले जेवायला बैस. अरे काय जेवायला बैस? मला काय मिळत नाही का? काय जेवायला बैस म्हणजे का? हे काय आमंत्रण सांगायची पद्धत झाली? नाही नाही. कोठे न दिशे पाहता उडी घाली अवचिता. आणि पुढे काय? मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. याचा अर्थ आहे, पहिलं झालं चालणं, दुसरं झालं पळणं, तिसरं झालं धावणं, आणि त्याच्या पुढे धावायच्या पलीकडे जागेवरच कोठे न दिशे पाहता आणि उडी घाली अवचता, जागेवरच प्रगट होणं. हे काय? हे तीव्र जिज्ञेसेचं लक्षण. आपली भक्ती भावना जितकी वाढली तितका भगवान जागेवर प्रगट होतो. म्हणून तुकाराम धाव धाव घाली आई, धाव घाली आई आता पाहती सकाळी, आता पाहती सकाळी, आता पाहती सकाळी. धाव घाली आई आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी. धाव घाली आई आता काय पाहतेस? काय तपासून पाहतेस? माझी संपत्ती पाहते का? माझी शक्ती पाहते का? माझं वय पाहते? तू मला काय तपासते माते? माझ्याकडे धाव घालण्याकरता तू माझे तपासते काय? कोणती गोष्ट आता काय धाव घाली आईन आता पाहतेस काही? पाहिल्याशिवाय तर काय होत नाही. भगवान तसा फुकट येत नाही. मुलगी द्यायची असली तर काय काय पाहावं लागतं? ज्याला मुलगी त्याला विचारा. म्हैस घ्यायची असली, गाय घ्यायची असली, उठला सुटला गेला बाजारात आला बैल घेऊन, रताळ्या तुला त्याचं काय अक्कल आहे का तुला काही? हा, अरे बैल घ्यायचा म्हणजे कशी घ्यायचा? धेडला झाला तांगडा तगडा घेतला आणि चालला घोडी. या बैल घ्यायचा म्हणजे त्याची कातडी पातळ पाहिजे, त्याचे आज शिंग पाहिजे, त्याचा तो भावरा गणेशवरती पाहिजे, त्याचे मागचे पाय असे आत पाहिजे, शिपटी अत्यंत बारीक पाहिजे, बांध असा लांब लचक पाहिजे, चेहऱ्यावर कातडीवर तेज पाहिजे. आणि मग त्याला बैल पाहून घ्या, बैल पाहून घ्यावं. बायको तुमची कोणाची अडचण नाही इकडं? बायको पाहू. आता आमच्या काळात पाहायला मिळत नव्हती, आताच्या काळात पाहायला मिळायचं लांब राहिलं. खळेकर महाराज त्या पाण्याच्याही पुरीकडे गेलेत. आता एवढं पण पुढे गेलेत ना, ते पहिले टेपच घेऊन जायचे खिशात, किती फूट किती इंच ती. आता त्याच्या पलीकडे गेलेत. आता ते नाही म्हणतात काय, ते आपण ते पुढं हॉटेलमध्ये गेले का गोसाई महाराज लाडू खायचा असला का लाडू खाऊन पाहायचा, पेढे खाऊन पाहायचा, तसला प्रकार झाला. हे खाऊन पाहिले आधी 6 महिने पेढा खाऊन पाहायला पाहिजे. काय हा काय प्रकार? हा कशा करायला सांगलं तुम्हाला? ते पाहून माल खरेदी केला जातो. पाहायचंय, खूप तपासून पाहायचं.
मग जसं हे तुम्हाला पाहावं लागतं भगवान, तसं पाहिल्याशिवाय तो काही इतका भोळा, कोणी हाक मारीन तो काही उठला न सुटला गणपतराव पळत आला असं नाही. अहो कोणाचे हाड काढून घेतले, कोणाचे दात पाडून घेतले, कोणाच्या बायका हिसकून घेतल्या, कोणाचं राज्य घेतलं. अरे केली तळपटे बहुतांची, तसा सहजासहजी मिळत नाही. तुकाराम तू माझी काय पाहतो, माझं तू काय पाहणार आहे? माझं पाप, माझे काय काय माझं पाप पाहतो, माझा मल पाहतो, माझा विक्षेप पाहतो, का माझं पुण्य पाहतो, का माझा अधिकार पाहतो? माझ्याकडे काही नाही. मिथवा अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी मायबापा, नाही ऐकिले गायले गीत, नावडे पुराण बैसले संत, आणि केली बहुत परिनिंदा. माझ्याकडे काही नाही देवा, फक्त माझ्याकडे एकच आहे, तुझ्याबद्दल माझी जी भक्ती आहे ती भक्ती तीव्र आहे. मी अनाथ आहे, मी अपराधी, मी असेल पापी असेल, मी अपराधी असेल, मी आहे असा आहे, पण माझ्याकडे तू माझं मला दर्शन द्यावं ही माझ्याकडे अत्यंत तीव्र जिज्ञासा आहे. आणि माझी ती खूप प्रेम भक्ती आहे. आणि म्हणून माझं काही पाहू नको. काय पाहतेस तू? काय पाहते? माझी संपत्ती पाहतो का, माझी काही अधिकार पाहते का, माझी शक्ती पाहते का, माझा काय तप पाहते, काय पाहते? माझ्याकडे काही नाहीच आहे. माझ्याकडे फक्त तुझी प्रेम भक्ती आहे. आणि म्हणून धाव घाली आई आता पाहतेस काही. आणि भगवान एकदा धावल्यानंतर काही पाहत नाही, काही पाहत नाही. माळ वेळ संपली काय अजून? विढाल विढाल विठाला पाच मिनिटात भर 2-5 मिनिटात संपवतो. मला डबल कीर्तन जरा जास्त झालं, लय थकवा आलाय मला. आता असं नवीन कीर्तन काढला तर मला तेवढं सांगायचं. त्यास आता पाहतीस काही पाहत नाही भगवान, फक्त त्याची भक्ती पाहतो. आणि मग ती धाव घालतो महा. तो उदाहरण सगळ्याला माहिती आहे. काही नवीन उदाहरण काय, कन्याकुब्ज नावाचं एक देश होता उत्तर प्रदेशमध्ये, त्याला कन्नौज म्हणतात. तर तिथं तो एक आजामिल नावाचा ब्राह्मण होता. तो चतुर्वेदी होता, सदाचारी होता, सदाचार संपन्न होता. सुशिला अशी त्याची पत्नी होती. तिला काय तिचं मधुरानंदा, काय नाव होतं तिचं? मधुरानंदा काय ते मधू काही मधुरानंदा, मधुराचंद्र असं काहीतरी नाव होतं तिचं. आणि 4 मुलं होते. आईवडील खूप चांगली होते, चतुर्वेदी, ब्राह्मण घर, खूप छान. आणि एके दिवशी वडिलांनी त्यांना ते देवपूजा करता, यज्ञ करता समिधा फुलं आणण्याकरता रानात गेले. आणि येता येता लक्ष देऊन ऐका, विषय कोणाचा आहे? ब्राह्मण आहे, चतुर्वेदी आहे, सदाचारी आहे, आणि 4 मुलं झालेत. आता हे काय एखाद्या उन्हाळ्याची गोष्ट नाही. येता येता मध्यंतरी एका वेश्येची वस्ती होती. आणि ती वेश्या खूप सुंदर होती. आणि सुंदर असून त्या ठिकाणी एका काय म्हणतो त्या दुष्ट पुरुषाची ती प्रणय केला तिने पाहिली. आणि त्याच्या मनावर तो पगडा घातला. तो इतका पगडा घातला, तो आल्यानंतर ती खूप प्रयत्न केले. पत्नी इतकी सुंदर होती, घर इतकं चांगलं, सगळं एवढं चांगलं होतं, तरी पण वाईटाचा वेग आणि वाईटाचा प्रभाव. एक 15 लिटरचा डबा तुपाचा असेल, पण त्यात चमच्याभर राखेल टाकलं तर ते राखेल भारी भरतं का तूप भारी भरतं? 500 लिटर दूध असलं, पण जर त्यात एवढं विष टाकलं तर विष भारी भरतं का ते 500 लिटर दूध? मग सोनं मग सुंदर आहे, पण त्याला जर लाख किडाळ जोडलं त्याची किंमत खलास होती की नाही? वाईटाचा प्रभाव एवढा असतो महाराज. आणि मग त्याच्यावर प्रभाव झाला. आणि प्रभाव झाल्याच्या नंतर महाराज बिचारीने खूप प्रयत्न केले सावरण्याचे, पण काय त्याचं दुर्दैव म्हणा, त्याचं प्रारब्ध पाप उदायला आलं. तो त्या वेश्याच्या नादी लागला, प्रपंच गेला, पत्नी आई वडील सगळे सोडलं, त्या वेश्याच्या घरी राहू लागला. एक चतुर्वेदी ब्राह्मण आहे, नियमनिष्ठ अग्निहोत्र करणारा, आणि त्या वेश्याच्या घरी राहू लागला. आणि मग तिची सगळी देखभाल करू लागला. तर त्याला तिथं मुलं झाले किती? 1 नाही 2 नाही, 1 2 3 5 7 8 9 10 मुलं झाले त्याला. किती झाले मुलं? 10 मुलं झाली. आता एवढं कुटुंब पोसायचं म्हणल्यावरती
तो काय बागायदार, त्याकडे 100 एकर ऊस होता काय? तो काय होतं त्याच्याकडं? का नोकरीला होता, इंजिनियर डॉक्टर होता काय? तो काहीच नव्हतं. चोऱ्या करणे, हिंसा करणे, रोज पापच करणे, एवढं सगळं होऊन मग ते कुटुंबाचं पोषण करायचं. सगळे 10 मुलं झाले, मोठे झाले, म्हातारं झालं, मरायला लागलं. शेवटचा त्याचा मुलगा, त्याचं नाव ते नारायण ठेवलं. थोडक्यात सांगायचं. आणि त्याला मृत्यूचा प्रसंग आला नंतर ते यम आले. आता यम म्हणजे काय? हरिभक्त पारण येत सारखे फेटा बांधून येते. त्यांचे ते केस उभे, सुळ्यासारखे दात, हे अकराळ विक्राळ डोळे, हातावरती गदान, हे भयंकर रेडा आले. ते पाहिल्यानंतर हे घाबरलं, इतकं घाबरलं, इतकं भयानक घाबरलं ते. आणि मग घाबरल्यानंतर त्यांनी मात्र ते प्रेम मुलाची गोष्ट, ते अरे नारायण नारायण, अरे नारायण, अरे नारायण नारायण, असं नारायण म्हणता म्हणता हे वाक्य भगवंताच्या विष्णुदूताने ऐकलं. ते आले का टपकन हजर झाले की लगे उचलला. झालं युद्ध सुरू. कोणाचं? यमदूताचं आणि विष्णुदूताचं युद्ध सुरू झालं. मग महाराज प्रसंग एवढा आला, त्याने नामस्मरण घेतलंय. म्हणे नामस्मरण घेतल्यामुळे हे आमचं गिरे काय? त्यांनी रेकॉर्ड दाखवलं, बघ याचं पाप म्हणलीत का दुर्जन दुष्ट, सगळी गोष्ट खरी. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखान तुका म्हणे सुखा पार नाही, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरण. त्यांनी शेवटी नाव घेतलं ना, इतका झगडा झाला. शेवटी भगवान आले आणि बिचाऱ्याला पार्षद बनवून घेऊन गेले. कशा करता? मग त्याचं काय पाहिलं का तू? माझं काय पाहतेस? त्याचं काय पाहिलं? फक्त नाम पाहिलं ना, त्याची भक्ती पाहिलीस ना. मग तुकाराम माझं काय पाहतेस तू? धाव घाली आई. आणि आता पाहतीस काय? त्या आजामेल ब्राह्मणचं तू काय पाहिलं? त्याच्याकडे गेलास ना तू. माझं काय? माझं सगळं रेकॉर्ड खराब आहे, मला काय नाही माझ्याकडं. ठीक आहे, पण माझी भक्तीत आहे ना. मग माझ्या भक्तीला पाहून आता पाहतीस काय? धाव घाली आई आता पाहतेस काय? धीर नाही माझे पोटी, मला धीर धरवत नाही. आणि म्हणून तुझ्या वियोगाने मी अत्यंत दुःखी झालो. आता तुम्हाला गोष्ट सांगितली असती मजेशीर, पण आता वेळ संपलेली आहे, मला पण थकवायला आहे. तुमच्या कामापुरतं कीर्तन झालंय. म्हणून धीर नाही माझे पोटी, पुढे झालो वियोगे पोटी, करावे शीतळ बहु 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 झाली तळमळ. तुका म्हणे डोई काही ठेवी नाही, विठोबार धाव घाली आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. अभंगाच्या प्रथम चरणावरती अल्पबुद्धीप्रमाणे जेवढं जमेल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. यात योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचंही माऊली ज्ञानोबा तुकोबरायांचंही आदरणीय आचरणीय, त्याचं जरूर आचरण करा. भगवान त्याचं माता खडेश्वरी निश्चित तुम्हाला त्याचं फल देणारा आहे. आणि कदाचित बोलण्याच्या योगामध्ये शब्द अपशब्द जाऊ शकतो. श्रोते सज्जनी मला त्याची क्षमा करावी. आज या ठिकाणी बरेच सर्व महाराज मंडळी उपस्थित राहिलेत, त्यांना मी धन्यवाद देतो. असो, आता परत नावं घ्यायला शक्ती नाही, आठवायचे नाही आता मला, तर असो. आणि म्हणून आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आणि सर्वांनी या ठिकाणी नवरात्रात सहभाग घेतला, त्यावर तुम्हाला परत सगळ्यांना धन्यवाद देतो. नवरात्राचं जरी असलं, एकादशीचं असलं, शिवरात्रीचं असलं, भगवान शंकराची उपासना असेल, पांडुरंगाची असेल
किंवा एखाद्या देवीची उपासनेसारखी उपासना करा. उपासनेशी दृढ चालवावे. त्याच्याकरता इदर उदर करून चालत नाही. खडतर करावं लागतं. 4 तासाची 12 तास थोडे परी निरे आणि हवीट ते घ्यावे. थोडी कर, सर भेसळ नको करू. शुद्ध कर, कडकडीत कर. निश्चित दिव्य आपल्याला काहीतरी प्रसाद देते. असो तो भाग. आणि शुद्ध परमार्थ करा आणि शुद्ध परमार्थ निश्चित एक दिवस फल देणारा आहे. असो आज या ठिकाणी हरिभक्त पारायण महंत गणेश महाराज, काय गणेश महाराज बरोबर आहे ना, हा गणेशानंद महाराज त्यांच्या नियोजनाने चाललेला हा कार्यक्रम. आश्रमात येतात ते, त्यांचं आमंत्रण सांगण्याची पद्धतच फार वेगळी. मग आता ते माणसाला ते नाहीच म्हणून वाटत नाही. ते मग आता गडीच्या एवढा गुलाबजामू सारखा गोड आहे ना, काही माणसं सर लईच बनेल असते. तुम्हाला गुलाबजामू घेतला जर तोंडात घातला ना, तो कुठंच टोचत नाही. खाली पोटात गेला ते टोचत नाही ना आगही होत नाही. तसेच गणेश महाराज अतिशय गोड, खूप शुद्ध, गोड, भावनिक आणि सदाचारी. सदाचारी माणूस मला फार आवडतो महाराज. कोणी काय म्हणा, जे मनुष्य सदाचारी ते मला फार प्रिय आहेत. आणि बाकीचे कोणी मग त्याला काही माझं फटकारणं तुम्हाला माहिती. मग ते काय बोलल्याचा काय भरोसा नाही मी त्याला. सदाचार संपन्न असलं पाहिजे. महाराज तसे आहेत. असो धन्यवाद. तुम्ही असंच करा. माता भगवती तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. सर्व भक्तांनी आपलं देवस्थान म्हणून सर्वांनी तुम्हालाच तुमचंच असतं. दर्शन तुम्हालाच घ्यायचं, खायचंही तुम्हालाच, आनंदही तुम्हालाच घ्यायचा, पाहायचाही तुम्हाला. तुमचंच देवस्थानी सगळ्यांनी जर एक एक मूठ टाकली तर 10 पोते होतात. आणि त्यामुळे आणि तो काय आपल्याला तर द्यायचं, याचा अर्थ आपल्याला पैसे झाले देतो अशातला भाग नाही. आपण या वैदिक संप्रदायाचे उपासक आहोत. आपण याचे पायक आहोत. आणि त्यामुळे आपण तर काही करीत नाहीत ना. जाता जाता भाऊ त्याला एक वंजूळभर आपण इथं घेऊन गेलो, उत्सव मोठा होईल आणि आपल्या देवीचं वैभव वाढेल. हे तुम्ही अशी एक भावना ठेवून करा सगळेजण. चांगली गोष्ट आहे. असो गणेशानंद महाराजाला मी पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा शुभ आशीर्वाद देतो. माता तुम्ही खूप चांगलं केलं. माझी इच्छा होती वडाचे झाडं लावावेत. मला वडाचे झाडं फार प्रिय आहेत. मी 500 झाडं लावलीत आणि मोठे जाते या शेडपेक्षा मोठे झाले आहेत तसे. तर मग त्यांना सांग तिने खूप अंमलात आणलं. बाईची शोभा दागिने घातल्यानंतर कशी असते तशी संस्थान आणि डोंगराची शोभा. तिला काही कपडे निश्चित का डोंगराला. मग काय करता, वृक्ष हे वृक्षवल्ली आम्हा सोयरी. वृक्ष हे तिचे अलंकार असतात. त्या परिसराचं म्हणा, संस्थांचे म्हणा, डोंगराचं म्हणा, वृक्ष हे त्याचे अलंकार असतात. आणि म्हणून महाराजांनी सर्व हा टेकडीची टेकडी वृक्षाने असे सजवून ठेवला आहे. खूप छान आहे. असो झाल्याशिवाय पुनश्च गणेश्वरी मातेची चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.